आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी गेली 3-4 वर्षापासून या ढोल पथकामध्ये समाविष्ट असून या ठिकाणी ढोल ताशा पथकामध्ये चांगलं काम करणारे एक मॅडम आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. साधारण किती वर्षापासून आपण या ढोल ताशा पथकामध्ये आहात आणि या ठिकाणचं वातावरण कसं आहे, काय सांगू शकाल? मला 4 वर्ष झाली या पथकात येऊन आणि इथलं वातावरण खूप छान आहे. जसं की आपले फॅमिली मेंबरच आहेत आणि इथं आलं की खूप सेफ वाटतं. मित्रमैत्रिणी खूप छान आहेत, सर्व खूप चांगले आहेत. काही चुकलं तर समजून सांगतात. आणि प्रॅक्टिस कशी असते, म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे सुरुवात कशी होती? समजा एखादा नवीन आला तर त्याला सुरुवात कशी होती, मार्गदर्शन करणारे कोण आहेत, काय सांगायला? आधी जे पथकाचे प्रमुख आहेत ते आधी मांड्यांवर शिकवायला चालू करतात. मग हळूहळू पुढे जाऊन ढोलावर कसं वाजवायचं, थापी आणि ठोका कसा वाजवायचा हे शिकवतात. मग नंतर हळू पुढे जाऊन मग खांद्यावर मग बांधायचा कसा, मग ते शिकवतात. मग सर्वांसोबत कसं मिळून घ्यायचं ते पण हे सांगतात. बरं, आता ह्यांची वेळ जी आहे संध्याकाळची आहे, मग तुम्हाला या ठिकाणी सोडण्यासाठी आणण्यासाठी कोण असते? घरचे व्यक्ती येतात का, कोणी आपल्या इथले पदाधिकारी असतात? नाही, मी आपली येते, म्हणजे मी स्वतःहून येते, घरचं कोण नाही. आणि बाकीचे जे काय मित्रमैत्रिणी असतात ते कसे येतात? ते त्यांचे पालक सोडतात किंवा कोण नसेल तर आम्ही त्यांना घ्यायला जातो. ओके, बरं. या ठिकाणचं वातावरण तर तुम्ही सांगितलं, परंतु आता ढोल ताशा म्हणले तर बाहेर जायचं असतं, मग त्यावेळेस घरच्यांची परवानगी किंवा काय कसं काय वाटतं तुम्हाला? गेल्या वर्षी कुठे गेलतो तुम्ही? गेल्या वर्षी आम्ही नारायणगावला गेलो होतो. ओके. तर पालक लगेच हो नाही म्हणत, कारण खूप लांब होतं. तर मग पण अनुभव कसा असतो बाबा, आपण घर कधी सोडलेला नसतो आणि ढोल ताशा पथकावर आपण बाहेर गेल्यानंतर वेगळा अनुभव काय वाटतो मला? त्यावेळेस गेले नारायणगावला, त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही गेला असता, कसं वाटलं होतं, काय सांगू शकाल? खूप छान वाटलं तिकडे जाऊन. माझं पण पहिल्यांदा होतं एवढं लांब जाणं. मला पण मी खूप एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं. बरं, काही नवीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही या पथकात या, हे पथक खूप छान आहे. पथक प्रमुख तुम्हाला सर्व काही शिकवतील. आणि हे एक सांगा की हे ढोल ताशा पथक यामध्ये काय यावं, काय वाटतंय तुम्हाला? आपण आपली परंपरा पुढे चालू ठेवावी ढोल ताशांची. एवढंच. खूपच छान सांगितलेलं आहे, धन्यवाद.